ठरलं तर मग या मालिकेत येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सायलीला हाकलून दिल्यानंतर प्रिया खूप खुश झालेली असते। इकडे नागराज आणि प्रिया महिपतकडे येतात। सायलीला सुभेदारांच्या घरातून हाकलून सुभेदारांच्या घरात मोठा बॉम्ब फोडला हे सगळं प्रियाने महिपत आणि साक्षीला सांगितल्यानंतर महिपत डोक्यावर दारूचा पॅक घेऊन नाचत असतो आणि साक्षी आणि महिपतला खूप मोठा आनंद झालेला असतो। हुशार प्रिया सगळ्यांना सांगते की आपल्याला आनंद झालेलाच आहे, पण आता आपल्याला पुढचा प्लॅन तयार केला पाहिजे, कारण की आपण अर्जुन सुभेदाराला सायली गेल्यामुळे आपण खूप त्याला वीक केलेला आहे आणि साक्षी बोलते आता आपण त्याला कायमचं संपवायचं आहे। तेव्हा प्रिया साक्षीला बोलते तू घाबरू नकोस, मला प्रिया बोलतात प्रिया। तेव्हा प्रिया बोलते तो साक्षी शिकरेची केस काय, आता कुठल्याच केसना तो पाहणार नाही आणि असा प्लॅन आणि असा डाव मी आखलेला आहे। तेव्हा साक्षी खूप आनंदित होते आणि ती समजते की प्रियाने आता काहीतरी डाव आखलेला आहे आणि प्रियाचा जर हा प्लॅन सक्सेस झाला तर आपण कायमचे अर्जुनच्या कचाट्यातून सटकू आणि साक्षी शिकरे ही प्रियाला तिची स्तुती करून तिला हरभऱ्याच्या झाडावर चढवत असते। प्रिया बोलते ज्यावेळेस सायलीला घरातून हाकलून दिलं त्यावेळी कल्पना मामी सगळ्यात जास्त रागवलेली होती आणि जे पण केलंय ते कल्पनाने केलंय। कल्पना जेव्हा सायलीचा राग आला तेव्हा त्यांनी अर्जुनला आणि सायलीला फणा कानाखाली मारत दोघांनी सोडलं नाही, त्यांना वाटेल ते बोलली आणि आता कल्पना ही दोघांवर खूप चिडलेली आहे। आता मला वाटते की कल्पना ही सायलीने अर्जुनला कधीच माफ करणार नाही। तेव्हा प्रिया बोलते एक लक्षात ठेवा, कल्पना ही अर्जुनची आई आहे, कल्पना ही कधी पण अर्जुनला आणि सायलीला माफ करेल। प्रिया बोलते मला पुढचा डाव खेळायचा आहे। तेव्हा साक्षी बोलते तुझ्या मनात तरी काय आहे। तेव्हा प्रिया बोलते आता अर्जुन सकट सगळे सुभेदार कुटुंब तुटलेले आहे, आता कोणीही कोणावर बोलायला तयार नाही आहे। याचा फायदा घेऊन आता आपण रॉकेल वरतून ठिणगी पेटवायची आणि अशी पेटवायची की डायरेक्टपणे आता अर्जुनला पण त्या घरातनं बाहेर काढलं पाहिजे आणि ती ठिणगी म्हणजे कल्पनाला मारण्याचा प्लॅन। तेव्हा नागराज, साक्षी आणि महिपत तिघही प्रियाकडे बघू लागतात। तेव्हा प्रिया बोलते आता काही पण करून मी आता सुभेदारांच्या घरी आता पुन्हा एकदा जाईन आणि असा प्लॅन करीन आणि सुभेदारांच्या घरी जाऊन कल्पनाला मारून हे सगळं नाव मी अर्जुनच्या अंगावर टाकणार आहे आणि त्यासाठी काय करायचं आहे हे माझ्या डोक्यात सगळा प्लॅन फिट आहे। पण हे सगळं ऐकून साक्षी आणि महिपतला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा महिपत आणि साक्षीला कळतं की काटाने काटा काढायचा असेल तर प्रियाचं म्हणणं ऐकायलाच लागेल। तेव्हा साक्षी महिपतला खुणावते आणि जास्त बोलू नका हे सांगते। महिपत प्रियाला बोलतो तू असं केलंस तर मी तुला पैशाची आंघोळ घालीन। हे ऐकून प्रिया खूप खुश झाली असते। तेव्हा प्रिया आणि नागराज घरी आलेले असतात। तेव्हा इथे प्रिया ही रविराजांना सांगते की तिकडे अर्जुन आणि सायलीने खूप विचित्र केलेलं आहे। त्या सायलीला घरातून काढलं पण त्या सुभेदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। प्रिया बोलते बाबा बघितलंत ना तेव्हा कल्पना आणि पूर्णाईचा चेहरा कसा झाला होता। तेव्हा प्रिया बोलते आता आपण त्यांना आधार दिला पाहिजे आणि काही करून आता आपल्याला सुभेदारांच्या घरी जाऊन त्यांना आधार दिला पाहिजे। तेव्हा प्रिया सांगते त्यासाठी आम्ही आई आणि मी सुभेदारांच्या घरी जाते। तेव्हा रविराज बोलतात तू तिकडे नको जाऊ, परत काहीतरी गोळ करशील। तेव्हा प्रिया बोलते मला तिकडे जायलाच पाहिजे, आई आणि मी तिकडे गेले तर त्यांना आधार मिळेल। तेव्हा रविराजांना प्रियाचा म्हणणं पटलेलं असतं। तेव्हा ते प्रतिमाने प्रियाला सुभेदारांच्या घरी जायला परवानगी देतात। सुभेदारांच्या घरी जायच्या अगोदर प्रियाने साक्षीला फोन केलेला असतो आणि सांगते की आता आम्ही सुभेदारांच्या घरी धमाका करायला चाललो आहोत आणि कल्पना त्या घरातून कायमची वरती जाणार आहे आणि सगळं काही ते अर्जुनवर येणार आहे, बघ आता मी काय करते। आणि त्याच वेळेत प्रतिमाने प्रियाचे बोललेले ऐकलेले असते आणि तेव्हा आता लगेचच प्रतिमाला प्रियाचा संशय आलेला असतो आणि जेव्हा प्रतिमाला सुभेदारांच्या घरी घेऊन येते तेव्हा प्रतिमाची प्रियावर करडी नजर असते। सुभेदारांच्या घरात सगळ्यांच्या डोक्यावर दुःख कोसळलेलं असतं, सगळेजण उदास होऊन बसलेले असतात आणि कोणी कोणाशी बोलत नसतात। कल्पनाने तो स्वतःला रूम मध्ये कोंडून ठेवलेलं असतं। तेव्हा प्रिया ही अस्मिताकडे येते आणि अस्मिता प्रियाला बोलते आता बघ ना मम्माने काय केलं, स्वतःला कोंडून ठेवलं आहे आणि आई काय खातच नाही आणि काय पितच नाही आणि पूर्णाई पण कोणाशी बोलत नाही। प्रिया बोलते अस्मिता तू काय काळजी करू नको, मी आले ना, मी सगळं ठीक करते। तेव्हा प्रिया बोलते कल्पना आईने काय खाल्लं नाही ना, तिच्यासाठी तू दूध गरम कर, कल्पनाची आता आपल्याला काळजी घ्यायला हवी। तेव्हा अस्मिताला प्रियाचे म्हणणे पटते। अस्मिता बोलते मम्मा काय खाय प्यायला तयार नाही। तेव्हा प्रिया बोलते तू दूध गरम करायला लाग आणि कल्पना कशी दूध घेत नाही ते मी बघते। तेव्हा तिथे अस्मिता दूध गरम करते आणि तिथून निघून जाते। तेव्हा प्रिया डोळे चुकून कल्पनाच्या दुधात विषाच्या गोळ्या टाकते आणि प्रिया ही अस्मिताला दूध घेऊन जायला सांगते। पण प्रियाला काय माहित नसतं प्रतिमाची तिच्यावर करडी नजर असते। त्यावेळी प्रियाने दूध गरम करून त्या दुधाच्या मध्ये
पोळ्या टाकलेल्या असतात तेव्हा प्रतिमाने बघितलेलं असतं. आणि ज्यावेळी अस्मिता आणि प्रिया कल्पनाला ते दूध पियाला देतात, ते दोघं जण कल्पनाला खूप आग्रह करून ते दूध पियाला भाग पाडतात. तेव्हा कल्पना तिथे दुधाचा ग्लास प्यायला लागते तेव्हा प्रतिमा तिकडे कल्पनाच्या हातातील तो दुधाचा ग्लास दूर ढकलून तो खाली पाडते. तो ग्लास जमिनीवर पडतो आणि त्या ग्लास मधलं सगळं दूध जमिनीवर पसरतं. त्याच वेळेला तिथे एक मांजर असते आणि ते दूध ती पियाला लागते. पण त्या मांजराला काय माहित त्या दुधामध्ये विष असते. ती मांजर तिथेच मरून पडते आणि तो भयानक प्रकार बघून सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि पूर्णही अश्विन आणि सगळेच अवाक झालेला असतात. अर्जुनला पण हे बघून धक्का बसतो आणि हे काय झालं. अर्जुनला समजत नाही की दुधामध्ये काय मिसळलं की माझ्या आईला मारण्याचा प्लॅन केला गेला. हे सगळं अर्जुन आणि सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. सगळ्यांना समजते की हा सगळा प्लॅन कल्पनाला मारण्यासाठी केला होता पण तो मांजरीवर आला. सर्वार्थी प्रतिमाने आता कल्पनाचा जीव वाचवलेला असतो. पण प्रिया घाबरते आणि तिला समजते आता आपला प्लॅन फेल झाला. प्रिया हडबडते आणि बोलते या दुधामध्ये काय होतं. अस्मिता तूच तर दूध गरम करून दिलं होतंस ना. प्रिया नाटक करायला लागते तेव्हा अस्मिता बोलते तूच तर तिथे दूध गरम करायला होतीस आणि दूध आपणच घेऊन आलो. पण हे सगळं प्रतिमाला माहित असतं आणि ती प्रियाला गप्प बसायला सांगते. प्रतिमा प्रियाला बोलते आता ताबडतोब आपल्या इथून निघायचंय, आता इथे थांबून काय अर्थ नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर प्रतिमा आता प्रियाला घेऊन त्या घरातून निघून गेलेली असते आणि तो सगळा घातपाताचा प्रकार प्रियाने केलेला असतो आणि ते सगळं प्रतिमाला कळलेलं असतं. आणि आता प्रियाचं सत्य प्रतिमाच्या समोर आणि सगळ्यांच्या समोर येणार असतं. तर प्रियाचं भिंग तर प्रतिमाच्या सामने फुटलेलंच असतं. घरी गेल्यानंतर प्रतिमा ही रविराजांना काय सांगणार आणि रविराज ही प्रियाला काय शिक्षा देणार हे पाहणे पुढे एक रंजकच होणार आहे.